हॅलो एव्हरीवन, वी लव्ह फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे. चंद्रकोर म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवते ती म्हणजे टिकली. आणि टिकली म्हटलं की सुंदर साडी आलीच. आणि साडी बरोबर टिकली तर हा आपला मराठमोळा पारंपरिक लुक तयार होतो. पण आता हा चंद्रकोर पॅटर्न फक्त टिकलीपुरताच मर्यादित राहिलेला नाहीये. तर केसातील खोप्यापासून ते पायातील पैंजणांपर्यंत अनेक वेगवेगळ्या दागिन्यांच्या स्वरूपात हा पॅटर्न बघायला मिळतो. येणाऱ्या लग्नसराईसाठी तसेच सणवारांसाठी तुम्ही हे असे चंद्रकोर प्रकाराचे दागिने नक्कीच ट्राय करू शकता. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की पैंजणांमध्ये असे चंद्रकोर डिझाईन्स असतात. तर ते तुम्ही मॉडर्न लुकसाठी असे अँकलेट्स वापरू शकता, जे की तुम्ही कुर्ती विथ पॅन्ट आणि जीन्सवरती आरामात त्यानंतर अगदी केसात मारण्यासाठी सुद्धा चंद्रकोर आकारातील पिना असतात. वेगवेगळ्या हेअर ॲक्सेसरीज आहेत, यू पिन्स आहेत, तसेच तुम्ही ब्रोचेस आहेत, तर ते सुद्धा तुम्ही आपल्या स्टायलिंगमध्ये ॲड करू शकता. केसांचा जर खोपा घातला असेल तर या खोप्यावर अशी अर्ध चंद्रकोर खूपच शोभून दिसते आणि आकर्षक वाटते. हेच हेअर ॲक्सेसरीज तुम्ही उलटी सुद्धा ट्राय करू शकता तुमच्या केसांवरती. आपला मराठमोळा लुक कंप्लीट करण्यासाठी आपण नथही घालतोच, तर नथमध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या डिझाईन्सचे चंद्रकोर नथनी आहेत. त्यानंतर आपल्या सगळ्यांनाच चोकर खूप आवडतात. गळ्याभोवती घट्ट बसणारा दागिना म्हणजे चोकर. तर तुम्ही अशा प्रकारे एखादा छोटा चंद्रकोर डिझाईनचा नेकलेस देखील घालू शकता. असे हाफ मून डिझाईन्स खूपच सुंदर दिसतात दिसायला. आता नेकलेस बघतोय तर ठुशी सुद्धा आली. जर तुम्हाला गळ्यात ठुशी घालायची नसेल तर तुम्ही अशा प्रकारे नवीन पॅटर्नची चंद्रकोर पेंडंट असणारी नव्या डिझाईनची ठुशी नक्की ट्राय करू शकता. 30 ठुशी घालून बोर झाला असला तर हा नवीन पॅटर्न जरूर ट्राय करा. कोल्हापुरी साजमध्ये देखील चंद्रकोर पेंडंट अतिशय उठून आणि ठसठशीत दिसतो. चंद्रकोर पॅटर्नचा कोल्हापुरी साज कोणत्याही साडीवरती अगदी शोभून दिसेल. चंद्रकोर पेंडंट असलेली ही सिंपल आणि छोटी माळ देखील तुम्ही घालू शकता. ऑक्सिडाइज मटेरियलमध्ये पण खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, तर त्याही तुम्ही बघा. साडीवर एकच दागिना घालायचा असेल तर तुम्ही अशी लॉंग चंद्रकोर पेंडंट असलेली माळ घालू शकता. यावरचे डिटेलिंग बघा किती सुंदर आहे. तन्मणी हारामध्ये सुद्धा असे पेंडंट्स मिळतात. असली ज्वेलरी लहान मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच जणी घालू शकता. आता इयरिंग्स म्हटलं की त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. एक से बढ़कर एक आकर्षक असतात. तर तुम्ही या डिझाईन्स बघू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या मटेरियलमध्ये या डिझाईन्स बघायला मिळतील. आर्टिफिशियल आहे, सोन्यामध्ये सुद्धा घडवून घेऊ शकता. बुगड्या आवडत असतील तर त्या सुद्धा आहेत. हातात देखील तुम्ही अशा प्रकारचे पॅटर्न असणाऱ्या चंद्रकोर डिझाईन्सच्या बांगड्या किंवा कडे घालू शकता. बघा किती सुंदर आणि छान दिसतात हे कडे. ड्रेसवरती, साडीवरती आरामात घालू शकता. आकारातील वेगवेगळ्या पॅटर्नचे पेंडंट असलेले मंगळसूत्र देखील कोणत्याही साडीवरती घालू शकता. यात चंद्रकोर पेंडंट असलेले लांब किंवा छोटे अशा दोन्ही प्रकारातील मंगळसूत्र उठून दिसते. पारंपरिकवरती एक मॉडर्न टच सुद्धा तुम्हाला मिळेल. तर असे चंद्रकोर पॅटर्न दागिने आता सध्या खूप डिमांडमध्ये आहेत, फॅशनमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा असे दागिने घालून स्टाईल करा. आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.